नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सिंधू ही बाप्पाला प्रार्थना करत म्हणते, बाप्पा प्लीज माझी मुलं मला लवकरात लवकर मिळू देत. बाप्पा काहीतरी चमत्कार कर आणि माझा मुलगा मला मिळू देत. बाप्पा माझ्या प्रयत्नांना यश दे. आता तेवढ्यातच तिथे राघव आलेला असतो. आता राघवच्या कानी हे शब्द पडतात आणि म्हणूनच राघवा तिथे येऊन सगळं काही ऐकत असतो. तर आता सिंधू ही म्हणत असते, माझी मुलं मला लवकरात लवकर मिळून देत बाप्पा. मी आता माझ्या मुलांशिवाय नाही जगू शकत. आतापर्यंत तू मला साथ दिलीस आणि म्हणूनच मी माझ्या मुलाला शोधत इथपर्यंत आली आहे. परंतु आता मला निराश करू नकोस. माझी मुलं मला मिळवून देत बाप्पा. प्लीज माझ्यावर कृपा कर. आता हे सगळं काही राघव ऐकतो आणि राघव आवाज देत म्हणतो, मॅडम. आता मात्र सिंधूला धक्काच बसतो. आता सिंधूला काय करावं काहीच कळत नसतं. परंतु राघवने सिंधूला पाहिलेलं नसतं. आता राघवा भिंती आडूनच सिंधूला म्हणू लागतो, मॅडम तुम्ही काळजी करू नका. तुमचा मुलगा तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे आणि बाप्पा तुम्हाला निराश करणार नाही. आत्तापर्यंत ज्याप्रमाणे बाप्पावर विश्वास ठेवलात तसाच विश्वास पुढे कायम ठेवा. तुमचा मुलगा नक्कीच तुम्हाला सापडेल. बाप्पा सर्वांची विघ्न दूर करतो आणि तुमचंही हे विघ्न नक्कीच दूर करेल. मी तुमच्यासाठी नक्कीच बाप्पाजवळ प्रार्थना करेन. आता मात्र सिंधू शांतच असते. तर त्यानंतर राघवा मनाशीच म्हणू लागतो, बाप्पा या बाई कोण आहेत मला नाही माहीत, परंतु यांची ही अवस्था माझ्यासारखीच आहे. ज्याप्रमाणे माझी मुलं मला सापडत नाहीत त्याचप्रमाणे त्यांचंही मूल त्यांना सापडत नाहीये. बाप्पा त्यांचा मुलगा त्यांना लवकरात लवकर सापडून दे. बाप्पा तुला माहीत आहे कित्येक दिवस मी ही सावीला शोधत आहे, परंतु माझी ही सावी मला सापडत नाहीये. परंतु बाप्पा कुठल्याही आईवडिलांच्या बाबतीत असा क्षण कधीही आणू नकोस. कुठल्याही आईबाबांची आणि त्यांच्या मुलांची कधीही ताटातूट करू नकोस. कारण आपल्या मुलांशिवाय जगणं आई बाबा कधी स्वप्नातही विचार करू शकत नाही. आता सिंधूसाठी राघवही बाप्पाजवळ प्रार्थना करत असतो. ते पाहून सिंधूलाही खूप बरं वाटत असतं. आता राघव सिंधूला न पाहताच तिथून निघून गेलेला असतो. आता सिंधू पाहते तर राघव निघून गेलेला असतो. आता राघव निघून गेल्यानंतर सिंधूने जे काही फाईलचे फोटो काढलेले असतात ते फोटो चेक करत असते. आता जेव्हा ती फोटो चेक करते त्यावेळी तिला सत्य सापडतं आणि सत्य हेच असतं की जो विनायक म्हणून घरी असतो तोच सिंधूचा अंकुर असतो. आता सिंधू ज्यावेळी ते डॉक्युमेंट चेक करते त्यावरील नाव पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की राघव रत्नपारखी यांनी एक मुलगा दत्तक घेतला आहे आणि त्याचं नाव विनायक आहे आणि त्याची जन्मखून तीच असते जी अंकुरची जन्मखून असते. मानेच्या खालच्या बाजूला काळा डाग हीच विनायकची ही जन्मखून असते आणि अपघातानंतर राघव रत्नपारखी यांनी त्याला दत्तक घेतला आहे आणि ही घटना 9 वर्षापूर्वीची आहे. हे जेव्हा डॉक्युमेंटमध्ये सिंधू चेक करते तेव्हा सगळं काही तिच्या लक्षात येतं. आता सिंधूच्या लक्षात येतं की आपल्या घरी विनायक म्हणून राहत असणाराच मुलगा आपला अंकुर आहे. आता सिंधूचा आनंद काही गगनात मावत नसतो. आता सिंधू ही एका क्षणाचा विलंबही न करता लगेच गोदामावशींना फोन करते. आता गोदामावशी पाहतात तर सिंधूचा फोन आलेला असतो आणि म्हणूनच गोदामावशी फोन उचलतात आणि म्हणतात, कृष्णे बोल. तर त्यानंतर सिंधू ही रडत असते आणि म्हणूनच गोदामावशींना सिंधूची खूप काळजी वाटत असते. गोदामावशी विचारतात, कृष्णे अगं काय झालंय बोल ना. तर सिंधू खुश होत गोदामावशींना म्हणते, मावशी अगं आपला अंकुर सापडला आहे. आता हे ऐकताच गोदामावशींना आनंदाचा धक्काच बसतो. गोदामावशी विचारतात, काय आपला अंकुर सापडला. तर सिंधू म्हणते की हो गोदामावशी अगं आपला अंकुर सापडला आहे. तर आता गोदामावशी सिंधूला विचारतात, मग आता आपला अंकुर कुठे आहे, आश्रमात की इतर ठिकाणी कुठे आहे. तर आता सिंधू ही गोदामावशींना म्हणू लागते, मावशी तू विचारही करू शकत नाही एवढा मोठा चमत्कार बाप्पाने केला आहे. तर गोदामावशी म्हणतात, कृष्णे अगं सांग ना नक्की काय झालं आहे, कुठे आहे अंकुर. तर त्यानंतर सिंधू ही गोदामावशींना म्हणते, मावशी अगं आपला अंकुर आपल्या जवळच होता. तर गोदामावशी सिंधूला म्हणतात, कृष्णे अगं कोड्यात नको ना बोलूस, जे काही आहे ते विस्कटून सांग ना. तर त्यानंतर सिंधू ही गोदामावशींना सगळं काही सांगत म्हणते, गोदामावशी अगं आपला अंकुर आपल्याच घरी आहे. म्हणजे आपल्या घरी जो विनायक आहे तोच आपला अंकुर आहे. आपला अंकुर कुठेही दूर गेला नाही. आता सिंधूला अश्रू अनावर होत असतात. आता हे सगळं काही ऐकून गोदामावशींनाही धक्का बसतो. गोदामावशी विचारतात, काय म्हणजे आपल्या घरी जो विनू आहे आपला विनू तोच आपला अंकुर आहे का. तर सिंधू म्हणू लागते की हो तोच आपला अंकुर आहे. तर गोदामावशी सिंधूला विचारतात, कृष्णे अगं तू खरं बोलत आहेस ना. तर सिंधू म्हणते, मावशी माझ्याजवळ तसा पुरावा आहे. तर आता गोदामावशी आई एकविरेला प्रार्थना करत म्हणतात, आई एकविरे तू माझी प्रार्थना ऐकलीस ग. खरंच तुझे उपकार मी कसे म्हणू मला काहीच कळत नाही. तर त्यानंतर गोदामावशी सिंधूला विचारतात, कृष्णे अगं तू घरी कधी येत आहेस. तर आता सिंधू ही गोदामावशींना म्हणू लागते, मावशी मी आता लगेच घरीच येत आहे. कारण कधी एकदा मी माझ्या अंकुरला पाहते असंच मला झालं आहे आणि आता मी घरी यायलाच निघाले आहे. असं म्हणत सिंधू फोन
ठेवते. गोदामावशीलाही खूप आनंद झालेला असतो. आता सिंधू ही घाईघाईने घरी जाण्यासाठीच निघालेली असते, परंतु सिंधूला एवढा आनंद झालेला असतो की आता सिंधूला अंकुरसोबत म्हणजेच विनूसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असतात. अंकुरची तिने आत्तापर्यंत घेतलेली काळजी, प्रत्येक वेळी ज्यावेळी अंकुर पडायचा, धडपडायचा, त्यावेळी प्रत्येक वेळी सिंधूनेच त्याला सावरलेलं असतं. आणि सिंधूला नकळत का होईना परंतु एकदा विनूने सिंधूला आई अशी हाकही मारलेली असते. आता ती हाकही सिंधूला आठवत असते. सिंधूला भरून आलेलं असतं आणि तिला आता विनायकला पाहण्याची म्हणजेच अंकुरला पाहण्याची घाई झालेली असते. आता सिंधूला आठवतं की ज्यावेळी अंकुर आजारी पडलेला असतो त्यावेळी अंकुरने हट्ट केलेला असतो की मला डॉक्टर काकूंजवळच जायचं आहे. आता राघवा अंकुरला सिंधूजवळच घेऊन आलेला असतो. तर त्यानंतर सिंधूने अंकुरची चांगल्या पद्धतीने काळजी घेतलेली असते. त्याला मायेने जवळ घेतलेलं असतं, त्याला आधार दिलेला असतो. आता ते सर्व क्षण सिंधूला आठवत असतात. अंकुरसाठी गायलेली अंगाई तीही तिला आठवू लागते आणि तिला खूप आनंदही झालेला असतो. तर आता सिंधू म्हणू लागते, इतके दिवस झाले माझा अंकुर माझ्या जवळच होता, परंतु मी ओळखू नाही शकले. परंतु आता मला कळत आहे की मला विनूबद्दल एवढा आपलेपणा का वाटायचा. आता मला असं वाटत आहे की कधी एकदा मी घरी जाते आणि माझ्या अंकुरला भेटते. आता सिंधूला खूप आनंद झालेला असतो आणि तिला वाईटही वाटत असतं की इतके दिवस आपला अंकुर आपल्यासोबत असताना एक आई म्हणून मी माझ्या मुलाला ओळखूही शकले नाही. परंतु आता सत्य समोर येताच सिंधूला राहवत नाही आणि म्हणूनच सिंधू ही घाईघाईने घरी येते. आता घरी आल्यानंतर पाहते तर कोणीही तिथे नसतं. आता सिंधू पाहते तर तिला कोणीच पाहत नाही आणि म्हणूनच सिंधू ही धावतच अंकुरच्या रूमजवळ येते. आता सिंधू ही पटकन दरवाजा उघडून पाहते तर अंकुर झोपलेला असतो. आता त्या निरागस अंकुरला ज्यावेळी ती पाहते तेव्हा तिचे डोळे भरून आलेले असतात. कित्येक वर्षानंतर 9 वर्षानंतर तिचा मुलगा तिला परत मिळालेला असतो. आता तिचा आनंद काही गगनात मावत नसतो. आता सिंधू ही अंकुरच्या बाजूला बसून अगदी डोळे भरून अंकुरला पाहत असते. त्यानंतर सिंधू ही मायेनेच अंकुरच्या डोक्यावरून हात फिरवते. आता सिंधूला अश्रू अनावर होतात. सिंधू ही अंकुरला मिठी मारते आणि खूप रडू लागते. आता रडत असतानाच तिच्या लक्षात येतं की ज्यावेळी सिंधूने संकेतच्या मानेवर खून पाहिली होती तेव्हा ती खून नव्हती आणि म्हणूनच सिंधू ही विनूच्या मानेवर जन्मखून आहे की नाही हे पाहते. परंतु त्यावेळी ती डोळे बंद करते आणि बाप्पाचं स्मरण करते. परंतु त्याचवेळी जेव्हा ती डोळे उघडून पाहते तर विनूच्या मानेवर जन्मखून असते. आता विनूच्या मानेवर त्या काळ्या रंगाचा डाग पाहून, त्या असलेली जन्मखून पाहून सिंधूला खूप आनंद झालेला असतो. आता सिंधूची पक्की खात्री पटते की हा विनू नसून आपलाच मुलगा आहे आणि आपला मुलगाच आपल्या घरी होता याची खात्री पटताच सिंधूला खूप रडायला येत असतं. आता सिंधू पुन्हा एकदा विनूला बिलगते म्हणजेच आपल्या अंकुरला बिलगते आणि खूप रडू लागते. तिचे अश्रू अनावर होतात. त्याच वेळी ऋतुजा तिथून जात असते. आता ऋतुजाला विनूच्या रूममधून रडण्याचा आवाज येतो आणि म्हणूनच ऋतुजाही तिथे उभी राहून नक्की कोण रडत आहे हे पाहत असते. आता ऋतुजा मनाशीच म्हणू लागते, हा तर रडण्याचा आवाज येत आहे, पण विनूच्या रूममधून काय येत आहे, नक्की कोण असेल आणि कोण रडत असेल. परंतु ऋतुजाच्या लक्षात येतं आणि ऋतुजाची खात्री पटते की हा आवाज तर कृष्णाचा आहे, म्हणजे कृष्णा तर रडत नसेल ना. परंतु हे सगळं काही वहिनी साहेबांना सांगावं लागेल, म्हणजे वहिनी साहेबच तिला चांगल्याच प्रकारे धडा शिकवतील असा विचार करत ऋतुजा आता हे सगळं काही रुक्मिणी काकूंना सांगण्यासाठी निघून जाते. दुसरीकडे पाहायला मिळतं सिंधू ही अंकुरला पाहते आणि म्हणू लागते, इतके दिवस विनू म्हणून माझ्या समोरच माझा अंकुर वावरत होता, परंतु मी माझ्या अंकुरला ओळखू शकले नाही. आता सिंधू ही अंकुरची माफी मागत म्हणते, अंकुर बाळा मला खरंच माफ कर. एक आई असून मी तुला ओळखू शकले नाही, परंतु यापुढे असं कधीही होणार नाही. सिंधू ही अंकुरला म्हणू लागते, अंकुर बाळा यापुढे मी कधीही तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही आणि मी कधीही माझ्यापासून तुला दूर करणार नाही. मी कायमच तुझ्यासोबत असणार, कायम तुझ्यासोबत. तर त्यानंतर सिंधू ही बाप्पाचे आभार मानत म्हणते, थँक्यू बाप्पा, माझा अंकुर पुन्हा एकदा तू मला दिलास, मी तुझे उपकार कधीही विसरू शकणार नाही. आता सिंधूच्या मनामध्ये सावीचा विचार येतो. आता सिंधू ही विचार करत म्हणते, जेव्हा सावीला कळेल की आपल्या घरी असणारा विनू म्हणजेच आपला अंकुर आणि आपला मोठा सक्का भाऊ आहे तेव्हा तिला किती आनंद होईल. खरंच मला तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहायचा आहे. आता सिंधू पुन्हा एकदा अंकुरला बिलगते, त्याला मिठी मारते, मायेनेच त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि ती खूप रडू लागते. आता त्याच वेळी ऋतुजा ही रुक्मिणी काकू आणि रेश्मा यांना घेऊन आलेली असते. तर रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणत असतात, अगं ऋतुजा तुला भास झाला असणार. परंतु ऋतुजा म्हणते की नाही, मी स्वतःच्या कानाने ऐकलं आहे, कृष्णाच विनूच्या रूममध्ये रडत आहे. आता मात्र रुक्मिणी काकूंना धक्काच बसतो. परंतु रुक्मिणी काकूंचा काही ऋतुजावर विश्वास नसतो. तर ऋतुजा म्हणू लागते, वहिनी साहेब अहो मी पूर्ण खात्री केली आणि नंतरच तुम्हाला मी सांगायला आले होते. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात ठीक आहे. आता रुक्मिणी काकू स्वतःहूनच विनूच्या रूमचा दरवाजा उघडून पाहतात. आता मात्र त्यांना धक्काच बसतो. तर ऋतुजाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. आता ऋतुजा ही धक्क्याने पाहू लागते, कारण सिंधू ही विनूच्या रूममध्ये नसते. आता रुक्मिणी काकू रागानेच ऋतुजाकडे पाहू लागतात.
रुक्मिणी काकू अंकुरला जाग येण्याअगोदरच दरवाजा बंद करतात आणि त्यानंतर ऋतुजाला म्हणू लागतात, बघितलं ना, मी तुला सांगितलं होतं असं काही नाही, परंतु नाही, तुला कोणाचं ऐकून घ्यायचंच नव्हतं, तुला तर आपलं तेच खरं करायचं होतं ना, आणि म्हणूनच मला खेचत खेचत इथे घेऊन आलीस. तर त्यानंतर ऋतुजा म्हणू लागते, नाही वहिनी साहेब, मी स्वतःच्या कानाने ऐकलं होतं की एक बाई विनूच्या रूममध्ये रडत होती. तर आता रेश्मा म्हणू लागते, आई तुम्ही तर म्हणाला होता की कृष्णाच रडत होती. आता मात्र ऋतुजा रेश्माकडे रागाने पाहते आणि रेश्माला गप्प राहायला सांगत असते. आता रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात, ऋतुजा तू पाहिलंयस ना, आतमध्ये कोणीही नव्हतं. तर ऋतुजा म्हणू लागते, वहिनी साहेब माझं प्लीज ऐकून घ्या, ज्यावेळी मी माझ्या रूममध्ये जात होते ना, तेव्हा मी इथे एका बाईला रडताना ऐकलं आहे. तर त्यानंतर रेश्मा म्हणू लागते, काकू कदाचित आईंनी ऐकलं म्हणजे खरं असू शकतं ना. आता मात्र रुक्मिणी काकूंना रेश्माचाही खूप राग आलेला असतो. आता रुक्मिणी काकू रेश्माला म्हणतात, आता तूही गप्प बस, तूही काही बोलू नकोस. त्यानंतर रुक्मिणी काकू रेश्माला म्हणतात, रेश्मा अगं तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंयस ना, आतमध्ये कोणीही नव्हतं. तर त्यानंतर रुक्मिणी काकूंना ऋतुजा म्हणू लागते, परंतु वहिनी साहेब मी स्वतःच्या कानांनी ऐकलं आहे, एक बाई आतमध्ये रडत होती. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणतात, ठीक आहे, होती ना, मग आता ती कुठे गायब झाली आहे. तर आता ऋतुजा म्हणू लागते, मला खात्री आहे की ती तिथेच असणार, मी आता जाऊन पाहते. परंतु रुक्मिणी काकू ऋतुजाला थांबवतात आणि म्हणतात, नको जाण्याची काही गरज नाही, कारण विनू झोपला आहे. आता रेश्मा ही ऋतुजाला म्हणते, आई अहो तुम्ही विचार करा ना, कृष्णाला लहान मुलं आवडत नाहीत, मग मला सांगा कृष्णा विनूच्या रूममध्ये काय येईल. आणि हो, तिला जर उदास वाटत असेल, तिला जर रडायचंच असेल, तर ती आपल्या रूममध्ये रडेल ना, आणि इथे येईल का. आणि विनूच्या रूममध्ये ती येणं शक्यच नाही आहे. तर ऋतुजा म्हणू लागते, परंतु मला काही भास होऊ शकत नाही, मी जे काही बोलत आहे ते खरं आहे, मी स्वतःच्या कानांनी ऐकलं आहे. आता रेश्मा आणि रुक्मिणी काकू ऋतुजाला शांत करत असतात, परंतु ऋतुजा खात्रीशीर सांगत असते की मी तो आवाज ऐकला आहे. आता ऋतुजा घाबरतच म्हणते, म्हणजे वहिनी साहेब आपल्या घरात भूत. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, तुझं डोकं फिरलंय का ऋतुजा. अगं आता ऋतुजा तू एक काम कर, तू घरातल्या कामांजवळ लक्ष दे, कसं आहे ना, रिकामी डोकं सैतानाचं घर, हीच अवस्था तुझी झाली आहे. तर आता ऋतुजा ही शपथ घेत म्हणते, वहिनी मी शपथ घेऊन सांगत आहे, खरंच एक बाई इथे रडत होती. आता मात्र रुक्मिणी काकू म्हणतात, तुझ्या पुढे खरंच साष्टांग दंडवत, कारण तुझ्याशी बोलण्यास काहीच अर्थ नाहीये, तू अगोदर चल इथून, असं म्हणत त्या ऋतुजाला जबरदस्तीने तिथून घेऊन जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रुक्मिणी काकू ऋतुजा आणि रेश्मा तिथून निघून गेल्यानंतर सिंधू म्हणू लागते, मधू तू आईच्या शक्तीला अजून ओळखलं नाहीस आणि आईच्या शक्तीला कमी समजून तू सगळ्यात मोठी चूक केली आहेस. मधू तू माझ्या अंकुरला आणि माझ्या सावीला माझ्यापासून लांब केलंस, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, मी माझ्या मुलांना तुझ्या तावडीतून सोडविल्याशिवाय गप्प बसणार नाही, त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल. मधू तू माझं सर्वस्व हिरावून घेतलंयस, परंतु आता बघ मी तुझी कशी वाट लावते. तर त्यानंतर सिंधू ही रूममध्ये येते आणि सावीचा फोटो पाहून ती खूप रडत असते. आता गोदामावशी सिंधूला सावरण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु सावीची झालेली अवस्था पाहून सिंधूला खूप वाईट वाटत असतं. सिंधू खूप रडत असते आणि फोटो पाहत असते. आता सिंधू ही सावीचा फोटो पाहत असताना सिंधूला सावीची आठवण येते. तिच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण तिला आठवत असतात. सावीसोबत घालवलेले प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात आणि तिला अश्रू अनावर होतात. तर त्यानंतर सिंधू ही गोदामावशींना फोटो दाखवत म्हणते, मावशी अगं बघ ना, माझ्या सावीची अवस्था या सिंधूने काय करून ठेवली आहे. गोदामावशी म्हणतात, बघितली आहे ग, मलाही खूप वाईट वाटत आहे, परंतु तू काळजी करू नकोस कृष्णा, अगं हेही दिवस जातील आणि नक्कीच आपली सावी आपल्याला भेटणार. आता तुझं अंकुर ज्याप्रमाणे तुझ्याजवळ आहे त्याचप्रमाणे एक ना एक दिवस सावीही तुला भेटणार आहे, तू काळजी करू नकोस. त्या माजुरडीला तू चांगलाच धडा शिकव. तर सिंधू म्हणू लागते, आता तर मी तिला सोडणार नाही. तर त्यानंतर सिंधू म्हणते, मावशी ज्यावेळी मी परवा सावीला भेटून आले त्यावेळी मला भेटताना असं वाटत होतं की सावीला इथे घेऊन यावं, तिला मिठी मारावं, तिला मायेने जवळ घ्यावं, परंतु नाही, मी काहीच करू शकले नाही, कारण हे सगळं काही मधूमुळे होत आहे आणि मधूला तर मी सोडणार नाही. तर गोदामावशी म्हणतात, यामध्ये तुला कोणतीही मदत हवी असेल तर मला सांग, मी तुला कोणतीही मदत करायला तयार आहे, परंतु आता त्या माजुरडीला सोडायचं नाही. तर सिंधू म्हणू लागते, गोदामावशी तू एकच कर, माझ्या सावीजवळ नीट लक्ष दे, कारण माझ्या सावीची अवस्था मला पाहवत नाही आहे. तर गोदामावशी म्हणतात, सिंधू कृष्णे बाळा तू अजिबात काळजी करू नकोस, मी सावीची नक्कीच मनापासून काळजी घेईन. तर सिंधू ही गोदामावशींना म्हणू लागते, गोदामावशी आता माझ्या मुलांपासून लांब राहणं खरंच अशक्य आहे. तर गोदामावशी म्हणू लागतात, तू काळजी करू नकोस कृष्णे, अगं लवकरच तू, तुझी मुलगी सावी, तुझा अंकुर आणि पोलीसवाला सर्वजण एकत्र याल आणि सुखाने संसार कराल. तर त्यानंतर गोदामावशींचा हा विश्वास पाहून सिंधूलाही थोडा आधार वाटत असतो.
गोदामावशी सिंधूला विचारतात, कृष्णे तुझं लगीन कधी आहे? म्हणजे तुझं काही पोलीसवाल्याच्या आईबरोबर बोलणं वगैरे झालं आहे का? तर सिंधू म्हणू लागते, गोदामावशी आई काय आजही माझं लग्न लावून देतील, परंतु रुक्मिणी काकू त्यांना तर कृष्णा सून म्हणून मान्यच नाहीये आणि म्हणून तर त्यांनी आता माझ्यासमोर एक नवीन चॅलेंज ठेवलं आहे आणि ते चॅलेंज जर मी पूर्ण केलं तरच मला राघवशी लग्न करता येणार आहे. तर आता मात्र गोदामावशींना धक्काच बसतो. गोदामावशी विचारतात, कोणतं चॅलेंज? तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते, गोदामावशी तू त्याची काळजी करू नकोस आणि तू त्रासही करून घेऊ नकोस. तू फक्त सावीची काळजी घे. हे जे काही आहे ना ते मी सगळं काही नीट पाहून घेईन. तू त्याचा अजिबात विचार करू नकोस. तर सिंधू ही गोदामावशींना म्हणू लागते, परंतु गोदामावशी मी लग्नापर्यंत थांबणार नाही. त्या अगोदरच त्या मधूच्या तावडीतून मी माझ्या सावीला सोडून घरी घेऊन येणार आहे. तर गोदामावशी म्हणू लागतात, त्या माजोडीला चांगलाच धडा शिकव, तिला जन्माची अद्दल घडव. तर सिंधू म्हणते की हो, मी तिला जन्माची अद्दल घडवणारच आहे. तिने माझ्या मुलांचा वापर केला, माझ्या मुलांना माझ्यापासून दूर केलं, एका आईपासून त्यांच्या मुलांची ताटाटूट केली, या घरामधून मला सगळ्यांच्या नजरेत वाईट केलं आणि स्वतःची इमेज निर्माण केली. मावशी अगं मला वाईट ठरवलं याबद्दल मला काहीच वाटत नाही, परंतु तिने माझ्या मुलांचे एवढे हाल केले आहेत की खरंच ते हाल बघून मी कधीही मधूला माफ करू शकत नाही आणि कधीही माफ करणार नाही. तिच्या गुन्ह्याची शिक्षा मी तिला देणारच आहे. तिच्या पापाचा घडा आता भरत आला आहे. तर गोदामावशी सिंधूला म्हणतात, कृष्णे एक गोष्ट कायम लक्षात ठेव, देवाच्या काठीला आवाज नसतो, परंतु जेव्हा एखाद्याच्या पेकाटात ती काठी बसते तेव्हा मात्र लई मोठा आवाज होतो आणि आता ती नेयाची काठी या मधूच्या पेकाटात नक्कीच बसणार आहे. सिंधू गोदामावशीला म्हणू लागते, अगदी बरोबर बोलतेस तू. एकदा का माझी सावी मला सापडली की ती न्यायाची काठी मीच त्या मधूच्या पेकाटात घालणार आहे. आता मात्र गोदामावशींना खूप आनंद झालेला असतो. तर सिंधू गोदामावशींना म्हणू लागते, गोदामावशी माझ्या मुलांना दिलेल्या प्रत्येक त्रासाचा बदला मी घेणार आहे. प्रत्येक त्रासाचा बदला मी वसूल करणार आहे. मी मधूला सहजासहजी सोडणार नाही. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रुक्मिणी काकू सिंधूला एका ठिकाणी घेऊन जातात आणि म्हणतात, जे व्रत तू करायचं ठरवलंयस ना मग ते व्रत पूर्ण कर. तर आता सिंधू विचारते, एवढं? तर आता रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, कारण हे व्रत आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करायचं असतं आणि म्हणूनच मी हे व्रत तुला करायला सांगितलं आहे. आता सिंधू ही व्रत करण्यासाठी बसते. तर आता रुक्मिणी काकू ते व्रत पूर्ण कसं करावं हे सिंधूला सांगत असतात आणि सिंधूला म्हणतात, हवन कुंडात अग्नी प्रज्वलित करायची आणि त्यानंतर आहुती टाकत राहायची. तर त्यानंतर ऋतुजा म्हणू लागते, काही झालं तरी उठायचं नाही, अगदी काही झालं तरी. तर आता सिंधू ही ते व्रत पूर्ण करण्यासाठी बसलेली असते. आता सिंधू ही हवनकुंड प्रज्वलित करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ऋतुजा रुक्मिणी काकूंना म्हणू लागते, या हवनकुंडात मी एवढ्या गोवऱ्या कापूर आणि लोभान धूप ठेवला आहे ना की जेव्हा तिने ही दीप प्रज्वलित करेल तेव्हा मात्र एवढा धूर होईल की नाइलाजाने. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणतात, नाइलाजाने तिला या रूमच्या बाहेर पडावं लागेल आणि हे व्रत अर्धवटच सोडावं लागेल. आता मात्र त्या दोघींनाही वाटत असतं की सिंधू आपलं व्रत अर्धवट सोडेल आणि निघून येईल. आता सिंधूच्या वेळी व्रत पूर्ण करत असते त्यावेळी ऋतुजाच्या प्लॅनप्रमाणे संपूर्ण धूर झालेला असतो. आता मात्र तो धूर सिंधूला सहन होत नसतो आणि तिथेच सिंधू चक्कर येऊन पडते. आता या सगळ्यातून सिंधूला कोण वाचवेल, सिंधूचं व्रत पूर्ण होईल का, हे सर्व पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.